Yesterday we have seen the use of helping verb. Use of helping verb am, is, are, was, will, can be, will be, shall be. Then it's in interrogative form, negative form. Then to have, do not have, does not have. In this way we have seen. But today's class we are going to deal very important chapter, that is the use of to be, the use of to be, the use of to be. Let us see. Let us see. Then am, is, are, was, were, will be, shall be. Use of am, is, are, was, were, will be, shall be. हे आपण पाहिलं होतं. आता ह्याच्यासोबत एक दुसरी रचना तुमच्या समोर देणार आहे मी, की ते डेली जीवनामध्ये तुमचा वापर करू शकता. आता फॉर्म त्याचा असा आहे, सब्जेक्ट प्लस एम कॉमा इज जेवढे आहेत तेवढे डॅश प्लस टू प्लस V1 प्लस ओ. हे फॉर्म आहे. सब्जेक्ट एम, इज, आर, वॉज, वेर, शल बी, विल बी, डॅश. पुढे टू प्रत्यय, त्यानंतर मूळ क्रियापदाचं पहिलं रूप आणि नंतर पुढे वो. ह्याचा अर्थ काय? आता आपण वाक्य लिहूया प्रत्यक्ष ह्या रचनेमध्ये. पहा पुढे. काल आपण काय केलं होतं? आय एम अ टीचर. हे साध्या रचना आहेत. 5वी 6वी 7वी साठी, 6वी 7वी साठी ह्या रचना आहेत. छोट्या रचना आहेत. या रचना तुम्हाला पुस्तकामध्ये पाहायला मिळतील, वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळतील, आपल्या टीव्हीच्या बातम्या, त्या बातम्यावर सुद्धा हे तुम्हाला पाहायला मिळेल. ही रचना 100% येणार. हे वाक्य पडणारच. पहा पुढे. आय एम ए टीचर. मी शिक्षक आहे. आपण हे काय केलं? कर्ता, क्रियापद आणि नाउन बघायचं. हे सब्जेक्ट, हे टू बीचं रूप आहे ना, आणि हे काय आहे? नाउन आहे ना. आता आपल्याला ऍक्शन दाखवायचं ह्या ठिकाणी. ऍक्शन या रचनेत काय दाखवायचं आपल्याला? हे ऍक्शन आहे. हे काय आहे? ऍक्शन. हे काय आहे? ऍक्शन. ACTION. हे ऍक्शन नाही, हे नाउन दाखवलं आपण. मी शिक्षक आहे, मी श्रीमंत आहे, मी व्यापारी आहे, मी हेडमास्टर आहे, मी शेतकरी आहे, मी पोस्टमॅन आहे. आता हे आयच्या ऐवजी ही, सी, इट, वी, दे असे करते वाक्य तयार करायचं. आता आपल्याला काय करायचं? रचना पहा. सब्जेक्ट अगोदर घ्यायचं, त्याच्या पुढे एम, इज, आर, वॉज, वेर, शेल बी, विल बी ठेवायचं. पैकी हे ठेवायचं. त्याच्या पुढे टू लावायचं, V1 आणि ओ. ह्याला म्हणायचं ऍक्शन क्रिया दाखवायची आपल्याला. कसं? पहा पुढे. प्रत्यक्ष पहा. आय एम टू गो टू स्कूल. आता बघा, ह्या बऱ्याच रचना मुलं 10वीच्या मुलांना सुद्धा ह्या रचना येत नाही. लक्षात ठेवा, या रचना 10वीच्या मुलांना येत नाहीत. हे तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. अनेक अशा रचना माझ्याकडे आहेत. नेहमी आता व्हिडिओ टाकणारे रचना, मुलांना रचना करता आल्या पाहिजेत. आता या रचनेमध्ये हे आपलं वाक्य बसवायचं. कसं बसेल वाक्य? आपण आय एम टू गो टू स्कूल. मला शाळेला जायचं आहे, झोपायचं आहे, आंघोळ करायची आहे, कपडे घालायचे आहेत, भांग काढायचं आहे, अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारच्या रचना ऍक्शन दाखवायची. अशा प्रकारच्या रचना या रचनेत बसवायच्या. आय एम टू गो टू स्कूल. मला शाळेला जायचं आहे. आय एम गो टू राईट. मला लिहायचं आहे. आय एम गो टू सीट. मला बसायचं आहे. आय एम गो टू मेक होमवर्क. मला गृहपाठ करायचा आहे. आता पहा, आता अशा रचना आपण करू शकतो. कसं? आता आपल्याकडे कर्ते किती आहेत माहित आहे? किती कर्ते आहेत बघा. आय झालं, वी, यू, ही, सी आणि दे. एवढे कर्ते आहेत. लक्ष द्या मित्र, एवढे कर्ते आहेत ना.
एवढे करते. आता तुम्हाला मी काय सांगितलं आहे, आयच्या पुढे काय बसतंय, आयमच बसतंय, आर बसत नाही. आयमच्या पुढे वेर बसत नाही, लक्षात ठेवायचं. आयमच बसणार. बघा, आय एम टू गो, मला जायचं आहे कुठं, शाळेला. आता दुसरं, आय एम टू स्टडी इंग्लिश, मला इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे. आय एम टू वर्क, मला काम करायचं आहे वगैरे. आता हे झालं आईचं. आता वी आर टू गो, कुठे जायचंय, शाळेला जायचं आहे, बाहेरच ना. आता हे रचना बसले का बघा, हा तुमचा सब्जेक्ट. हे बघा, हे एम आहे ना, त्याच्यानंतर हे टू आहे, टू नंतर व्ही म्हणजे तुमचं क्रियापद, हे क्रियापद, आणि पुढे ऑब्जेक्ट म्हणजे बघा हे स्कूल. म्हणजे आपलं ही रचना आपली ही रचना हे वाक्यामध्ये बसलेली आहे ना. सब्जेक्ट एम इज आर, नाही, हे सर्वांपैकी कुठले तुम्हाला जे घेऊन बोलायचं ते बोलायचं. वाज घेऊन करा, वेर घेऊन करा, शेल बी घेऊन करा, विल बी घेऊन करा, है ना. एम टू गो, एम टू, वी आर टू, यू आर टू, ही इज टू, सी इज टू, दे आर टू. म्हणजे ह्याच्या पुढे काय बसते तुम्हाला मामामुली सांगितलेलं आहे, लिहून दिलं होतं. आता पुढे, आता यू आर टू गो, कुठं, टू स्कूल. यू आर टू गो टू स्कूल. ही इज टू गो टू स्कूल, है ना. त्यानंतर सी इज टू गो टू स्कूल. नंतर दे आर टू गो टू स्कूल. लिहूया सर्वांनी, पहा पुढे. आय एम टू गो टू स्कूल, मला शाळेला जायचं आहे. वी आर गो टू स्कूल, आम्हाला शाळेला जायचं आहे. बघा, आता हे सर्व विद्यार्थी हे बघा, हे सर्व हे म्हणतात, आता आम्हाला शाळेला जायचं आहे, हे म्हणतात सर्व, हे म्हणतात आम्हाला शाळेला जायचं आहे. असं जर विचार समजा भाषांतर करा मुलांना, आम्हाला शाळेला जायचं आहे, तर धाड हे वाक्य करून टाकायचं. वी आर टू गो टू स्कूल, वी आर टू गो टू स्कूल. तुला शाळेला जायचं आहे, वडील म्हणाले तुला शाळेला जायचं आहे. आता हे वडील समजा या ठिकाणी हा विद्यार्थी, लवकर उठ, आज तुला शाळेला जायचं आहे. म्हणजे वाक्य काय म्हणलं वडील, यू आर टू गो टू स्कूल, तुला शाळेला जायचं आहे. समजा तो विद्यार्थी, दुसरा एक विद्यार्थी आहे, ही इज गो टू स्कूल, त्याला शाळेला जायचं आहे. सी इज गो टू स्कूल, तिला शाळेला जायचं आहे. दे आर गो टू स्कूल, त्यांना शाळेला जायचं, त्यांना म्हणजे अनेक विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी सर्वच त्यांना शाळेला जायचं आहे. दे आर टू गो टू स्कूल, दे आर गो टू स्कूल, है ना. तर पहा, आता ह्याच्यावर तुम्हाला मी काय करतो, एक 4-5 क्रियापद देतो. ते क्रियापद काय करायचं, ठेवायचं वाक्य. आता बघा, हे एवढं मोडून टाक, है ना. आता ह्याच्या पुढे तुम्हाला मी काय देणार, क्रियापद देणार. क्रियापद, ते क्रियापद ठेवायचे फक्त. कोणकोणते क्रियापद बघा, टू स्टडी, STUDY. तुमच्या व्यवहाराचे उदाहरण, टू रीड, वाचणे, टू राईट, WRITE, टू राईट, टू प्ले, खेळणे, टू स्लीप, SLEEP, टू स्लीप, टू वर्क. बघा, आता एवढ्यापैकी एक ठेवायचं, कुठलं एक ठेवायचं. आता बघा, आय एम टू स्टडी, मला अभ्यास करायचा आहे. कशाचा, कुठल्या एका विषयाचं नाव टाकून द्यायला, संबंधित विषय कोणता आहे तो अभ्यास करायचा आहे. ह्याचा संबंध कशाशी आहे, अभ्यास करण्याचा. कशाशी, पुस्तकाशी. म्हणजे आय एम टू स्टडी इंग्लिश, असं तुम्ही लिहू शकता. आता वाक्य किती होतील मित्रांनो, असे 7 वाक्य होतील. म्हणजे कसे, वी आर टू स्टडी इंग्लिश, यू आर टू स्टडी इंग्लिश, ही इज टू स्टडी इंग्लिश, सी इज टू स्टडी इंग्लिश, दे आर टू स्टडी इंग्लिश. झाले की नाही बघा, 7 वाक्य होणार, 7 वाक्य नक्की होणार, है ना. मला अभ्यास करायचा आहे. आता त्याच्याऐवजी, आता ह्याच्याऐवजी आपण काय ठेवू म्हणे या ठिकाणी, टू रीड ठेवू म्हणे. आय एम टू रीड, मला वाचायचं आहे. आईनं काम सांगितलं समजा मुलांना, अरे लेकरा, मुला अविनाश, तू
तू काय कर, जरा बाहेर जा बरं. मग त्याला म्हणणार नाही, नो, आय एम टू रीड, मला वाचायचं आहे. काय वाचायचं आहे? मराठी. MARATHI, मराठी वाचायची आहे. हिस्ट्री म्हणजे तर मग IHISTORY, मला इतिहास वाचायचा आहे म्हणे. नसेल तर मला वर्तमानपत्र वाचायचं आहे म्हणे. नसेल तर मला कविता वाचायची आहे म्हणे. कुठलं ह्याला अनुसरून तुम्ही तर कुठले एक शब्द ठेवू शकता. असे आता किती वाक्य होती? 7 वाक्य होती. बरोबर आहे ना बघा. आय एम टू रीड मराठी, आय एम टू रीड हिस्ट्री, वी आर टू रीड मराठी, वी आर टू रीड हिस्ट्री, यू आर टू रीड मराठी, यू आर टू रीड हिस्ट्री. अशी वाक्य होतील का नाही? होणारच, त्याला वादच नाही. आता त्याच्यानंतर मग आता टू राईट लिहा. त्यानंतर टू प्ले, आता प्लेचा संबंध बन चालू. मग काय म्हणते गुरुजी? आय एम टू प्ले मराठी, असं करायचं नाही. ह्याचा संबंध कशाशी आहे? खेळाशी आहे. म्हणजे आय एम टू प्ले खो खो, आय एम टू प्ले फुटबॉल, आय एम टू प्ले कबड्डी, आय एम टू प्ले व्हॉलीबॉल. कळलं का? असं. आता स्लीप, झोप नाही, ह्याचा संबंध कशाशी नाही, लक्षात ठेवा. हे स्वतंत्र आहे. मला झोपायचं आहे, खूप वेळ झाला अभ्यास करून, आय एम टू स्लीप नाव. आता मला झोपायचं आहे गाई, वेळ खूप झाला, आय एम टू स्लीप, वी आर टू स्लीप, आता आम्हाला झोपायचं आहे. यू आर टू स्लीप, आता तुला झोपायचं आहे. सी इज टू स्लीप, त्याला झोपायचं आहे. सी इज टू स्लीप, तिला झोपायचं आहे. दे आर टू स्लीप, त्यांना झोपायचं आहे, वगैरे वगैरे. आता टू वर्क, ह्याच्या पुढे कुठलं काम? आय वर्क म्हणजे काम करणे. ह्याच्या पुढे कुठल्याच प्रकारचं हे सकर्म अकर्म क्रियापद आहे की ह्याच्या पुढे कुठलाच कर्म बसत नाही. हे सुद्धा अकर्मक आहे, ह्याच्या पुढे कुठला कर्म बसत नाही, है ना. आता टू रीड, रीडच्या पुढे कर्म बसतो. काय बसतो? रीड म्हणजे वाचणे. काय वाचणे? पुस्तक वाचणे. पुस्तकाचा कर्म झाला. पण इथं स्लीप, झोप नाही. झोपण्याचा कर्म संबंध कशाशीच नाही, अकर्मक. वर काम करणे, काम क्रिया संबंध दुसरं कशाशीच नाही, लक्षात ठेवा. काम करणे अकर्मक क्रियापद. आय वर्क एवढंच पण. आय वर्क, मी काम करतो. आय एम टू वर्क, मला काम करायचं आहे. कोणी काम सांगू नका. ओके. अशा प्रकारे आता हे झालेलं आहे. आता ह्याच्यानंतर आता बघा, ह्याच्यानंतर आता आपण ठेवू म्हणजे कुठले? वॉज आणि वेअर. वॉज आणि वेअर, वॉज आणि वेअर, WAS, वॉज आणि वेअर, है ना. वॉज आणि वेअर, वॉज आणि वेअर, सॉरी. हा, ह्याचा आता काय करूया? सॉरी एक मिनिट. आता ह्याच्यानंतर ह्याचा जे प्रश्न आपण तयार करूया. कसा प्रश्न? आता प्रश्न वाक्य, ह्याच्यावरच प्रश्न वाक्य, एक साधे वाक्य. आता ह्याच्यावर क्वेश्चन तयार करू आपण. काय तयार करू? प्रश्न तयार करू. काय तयार करू? प्रश्न. प्रश्न तयार करायचा असेल तर फॉर्म तुम्हाला पाठ पाहिजे. प्रश्न कसा तयार करायचा? रचना काय आहे? फॉर्म म्हणजे रचना. फॉर्म म्हणजे काय? रचना. त्या वाक्याची रचना काय? प्रश्नाच्या वाक्याची रचना काय ते तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. मग फॉर्म देतोय मी तुम्हाला या ठिकाणी. तर काय फॉर्म आहे या ठिकाणी? या ठिकाणी ऍम अगोदर घ्यायचं, इज अगोदर मग डॅ 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 डॅ, त्याच्या पुढे सब्जेक्ट ठेवायचं. सब्जेक्ट ठेवायचं काय? आय, वी, यू, ही, सी, इट, दे. हे तुमचे कर्म काय झाले? सब्जेक्ट होतील. इथं पुढे टू, त्याच्यानंतर व्ही, त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह. हे झाली तुमची रचना. आता या रचनेमध्ये वाक्य आपल्याला बनवायचं आहे. आता पहा इकडे, हे ऍम आय, ऍम आय रीड, ऍम आय टू रीड, ऍम आय टू रीड इंग्लिश. एका सांगितलं. आता मुलगा हा खेळत होता, मग त्याला अचानक आठवण झाली ना, अरे आय एम टू रीड इंग्लिश, किंवा आय एम टू रीड लेसन, आय एम टू रीड पोयम. मला कविता वाचायची आहे का? मला धडा वाचायचा आहे का? मला वर्तमानपत्र वाचायचं आहे का? मला शब्द वाचायचे आहेत का? असा प्रश्न कुणाला आईला विचारला. आता ह्याच्यानंतर दुसरा कुठलं काय होईल? ह्याच्यानंतर पुन्हा मग ह्याच्यानंतर उईला, ह्याच्यानंतर यूला, ह्याच्यानंतर हिला, ह्याच्यानंतर सीला, ह्याच्यानंतर देला. झाले करते. 1 2 3 4 5 6 वाक्य होणार. पहिले वाक्य होते साधे वाक्य, त्याची रचना वेगळी होती. आता ह्याची रचना वेगळी, ह्याची रचना वेगळी. ऍम इज, पुढे आर एक लिहून अजून ऍम इज आर,
आणि बघा इथं आय एम चा वाक्याचा बघा कितीतरी वाक्याचा उपयोग आहे. आपण काल सांगितलं आय एम रिच, आय एम नॉट रिच, एम आय रिच, ही इज पुअर, ही इज नॉट पुअर, इज ही पुअर. बघा तिन्ही रचना. तसं प्रश्नाची रचना, साधी रचना, नकळत रचना. माणूस बोलत असताना तिन्ही रचनेमध्ये बोलतो, साधं साधं कधी बोलत नाही, है ना. रामा श्रीमंत होता असं म्हणत जायचं, रामा वॉज रिच मॅन असं म्हणा लागेल. रामा श्रीमंत नव्हता, रामा इज नॉट रिच. रामा श्रीमंत होता का, वॉज रामा रिच. बघा झाल्या व्यक्ती रचना. तसं हे सुद्धा तसंच आहे, है ना. आता हे केली आपण. आता पहिले कसं होतं, एम आय टू रीड, आय एम टू रीड. मला पुस्तक वाचायचं आहे, मला पुस्तक वाचायचं आहे का, एम आय टू रीड इंग्लिश असं. आता इथं काय बसल बघा, ह्याच्या पुढे आर बसल. आर वी टू रीड. काय घ्या होतं इथं, कोणतं घ्या तुम्ही, कोणतं काय. आता इथं काय घ्या, MARATH MARATH आहे मराठी घ्या, किंवा शब्द घ्या, किंवा लेसन घ्या, वर्तमानपत्र घ्या. तुमच्या समोर कुठलंही एक नाम तुम्ही ठेवू शकता. आता इथं काय बसेल, आर यू. ह्याच्या पुढे काय बसेल, इज. ह्याच्या पुढे काय मागे काय बसेल, इज. ह्याच्या इथं काय बसेल, आर. बघा आता पुढे काय बसवायचं मग, आर यू टू रीड मराठी. तुला मराठीचं पुस्तक वाचायचं आहे का, काय तुला मराठीचं पुस्तक वाचायचं आहे काय, त्याला इंग्लिशचं पुस्तक वाचायचं आहे काय, तिला इंग्लिशचं पुस्तक वाचायचं आहे काय, त्यांना गणित करायचं आहे. असे प्रश्न तुम्ही विचारू शकता मुलामध्ये. प्रश्न वाक्य म्हणजे प्रश्न वाक्य, तर त्याची रचना आहे. पहा रचना आहे, आय एम इथे घेतलं का नाही बघा. हे करता कुठं आहे, हे बघा इथं आहे. त्यानंतर हे टू, हे बघा इथं टू आहे. नंतर V1 हे V1, नंतर हे ओ, नंतर प्रश्नचिन्ह. म्हणजे आपली दिलेली रचना कशी ह्याच्यात बसलेली आहे. म्हणजे आर वी टू रीड मराठी, आर यू टू रीड मराठी, इज ही टू रीड मराठी, इज सी टू रीड मराठी, आर दे टू रीड मराठी. ओके, मग आता हे झालं प्रश्नाचं वाक्य. आता प्रश्नाचं वाक्य तयार करण्यासाठी तुम्हाला क्रियापद देतो मी. कोणते क्रियापद देतो, 5 क्रियापद देतो. ते 5 क्रियापद ह्या वाक्यामध्ये बसवायचे, वाक्य तयार होते. मराठीमध्ये सुद्धा तसं करायचं. आता काय किती देऊ क्रियापद, फ्लाय, टू फ्लाय, फ्लाय म्हणजे उडणे, टू फ्लाय. टू ईट, ईट म्हणजे खाणे. टू ईट, टू सीट, सीट म्हणजे बसणे. दररोजच्या व्यवहारातले शब्द. टू ईट, टू फ्लाय, टू सीट, टू वॉश, वॉश म्हणजे कपडे धुणे, WASH, वॉश म्हणजे कपडे धुणे. टू बाथ, BATH, बाथ म्हणजे स्नान करणे, बाथ म्हणजे स्नान करणे. टू सेल, सेल म्हणजे विकणे वगैरे वगैरे. आता ह्या प्रत्येक क्रियापदा संबंध दुसऱ्या कुठल्या तरी नामाशी आहे. ह्याचा संबंध खाण्याशी आहे. खाणे म्हणजे काय, तिथं भाकर आली, चपाती आली, भात आला, फळ आलं, सीताफळ आलं, आंबा आला, पेरू आले वगैरे वगैरे. आता सीट म्हणजे बसणे, सीट म्हणजे बसणे. ह्याचा संबंध कशाला नाही, बसणे. एम आय टू सीट, मी बसू का असं. आता वॉश म्हणजे कपडे धुणे, कपडे म्हणजे क्लोथ, आय वॉश क्लोथ, कपडे. ह्याचा संबंध कपडे धुण्याशी आहे. बात म्हणजे स्नान करणे आहे ना. ह्याला ह्याच्या पुढे कुठलंच करणे नाही, कारण सकर्मक आहे. बात म्हणजे स्नान करणे, स्नान आणि करणे असं, स्नान करणे. आता कपडे धुणे. विकणे, काय विकणे, गाडी विकणे, पेन विकणे, पुस्तक विकणे, घर विकणे है ना, कुठलं फळ विकणे वगैरे, विकणे संबंध कुठलं एक नाव ठेवा. तर अशा प्रकारे हे वाक्यात उपयोग तुम्ही आता याचा करू शकता. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे नकारार्थी रचना. 7वी, 6वी आणि 7वी साठी आहेत हे व्हिडिओ. आता निगेटिव्ह यांनी GATIVE, निगेटिव्ह म्हणलं की काय आलं वाक्यामध्ये, काय आलं, नो किंवा नॉट आलं. लक्षात ठेवा, नो किंवा नॉट आलं है ना. आता ह्याची रचना काय मग, रचना आहे सब्जेक्ट, ह्याच्या पुढे एम, ह्याच्या पुढे इज, ह्याच्या पुढे आर प्लस नॉट प्लस PO2 प्लस V1 प्लस O है ना. ही झाली तुमची नकारार्थी वाक्याची रचना. आधी करता घ्यायचं,
आता त्याच्या पुढे ऍम इज आर कोणतं बसते तुम्हाला मागे सांगितलंय, आताही सांगितलंय. त्याला फक्त नॉट प्रत्यय लावायचा आणि त्याच्यानंतर पुढे टू प्रत्यय लावायचा. त्याच्यानंतर क्रियापद, आता तुम्ही 5 क्रियापद, त्याच्याकडे कुठलेही क्रियापद ठेवायचं इथं. व्ही म्हणजे व्हर्ब, व्हर्ब म्हणजे मूळ क्रियापद, क्रिया अक्षर शब्द, आणि त्याच्यापुढे कशावर क्रिया झाली तो शब्द है ना. रीडचं अक्षर काय आहे, रीडची क्रिया कशावर होणार आहे, पुस्तक वाचण्यावर. रीडची क्रिया वर्तमानपत्र वाचण्यावर. रीडची क्रिया शब्द वाचण्यावर, धडा वाचण्यावर, कविता वाचण्यावर. म्हणजे संबंध कशाशी आहे तो शब्द पुढे ठेवायचा, वाक्य करायचं. आज मुलं म्हणतील गुरुजी READ रीड स्कूल. आता रीड स्कूल असं कुठे बसते काय, मी शाळा वाचतो असं होते का. आय रीड ब्लॅक बोर्ड असंही काय मुलं म्हणते. शब्द म्हणजे असं ठेवायचं नाही. याचा संबंध कशाशी आहे, ह्या क्रियापदाचा संबंध पुढील कोणत्या नामाशी आहे. आता स्कूल, ह्या स्कूलचा अशामध्ये रीडशी नाही, लक्षात ठेवायचं आहे ना. इथं काय बसेल मग, आय रीड अ पोएम. बघा बघा आता कसं वाटतं बघा, POEM पोएम. आय रीड ए पोएम, मी कविता वाचतो. आय रीड अ लेटर, मी पत्र वाचतो. आय रीड अ सेंटेन्स, मी वाक्य वाचतो. आय रीड न्यूज, मी बातम्या वाचतो. आय रीड मराठी लेसन, मी मराठी धडा वाचतो, है ना. अशा प्रकारे ठीक आहे, ओके. आता पहा पुढे, आता ही रचना आपल्याला तयार करायची आहे. कशी रचना, पहा पुढे. आय एम नॉट टू, am not right, am not to write lesson. बघा am not to write lesson. I'm not right to all lesson लिहू शकता. I'm not right to a lesson. मला धडा लिहायचा नाही. याचा अर्थ काय, मला धडा लिहायचा नाही, मला धडा लिहायचा नाही. असे तरी वाक्यात आईच्या ऐवजी मदर करा. मदर इज नॉट टू कुक टुडे. आई आज स्वयंपाक करणारच नाही, है ना. मदर इज नॉट टू वॉश क्लोथ. आई आज कपडे धुणारच नाही, बरोबर आहे ना. आय एम नॉट टू गो टू स्कूल. आज मी शाळेत जायचं नाही, वगैरे वगैरे. तर अशा प्रकारच्या रचना तुम्हाला करायच्या आहे, करायचे नाही, करायचे आहे का, असं वगैरे. आता इथं आपण काय करू, वी ठेवू, नंतर इथं यू ठेवू, नंतर इथं ही ठेवू, नंतर इथं सी ठेवू, नंतर इथं दे ठेवू. झाले का बघा, 1 2 3 4 5 6. आता ह्याच्या पुढे आपण काय ठेवायचं, या तिन्ही एम इज आर पैकी ठेवायचं. कशाच्या पुढे काय बसतंय बरोबर लक्षात ठेवा. आता वीच्या पुढे काय बसेल, आर बसेल. यूच्या पुढे काय बसेल, आरच बसेल. आणि हिच्या पुढे काय बसेल, इज बसेल. इथं काय बसेल, इज. आणि इथं काय बसेल, आर. आता बाकीचे शब्द आहेत त्याच्या पुढे काय करायचं, प्रत्येकाला नॉट लावून टाकायचं. हे नॉट, हे नॉट, हे नॉट, हे नॉट, है ना. आता त्याच्यानंतर क्रियापद कोणतं ठेवायचं, राईट, WRITE, 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 WRITE. आता पुढे काय व्हायचं, वी आर नॉट. इथं टू राहिले की बघा, टू, इथं टू, इथं टू, इथं टू राहिले. चुकलं बघा, चुकलं. टू एम वी आर नॉट टू राईट. जोर द्यायचा. वी आर नॉट टू रीड. आय एम नॉट टू राईट. आय एम नॉट टू राईट अ लेसन. मला धडा लिहायचाच नाही. वी आर नॉट टू राईट. आम्हाला लिहायचं नाही. काय लिहायचं नाही, नाव टाका. कविता लिहायची नाही, धडा लिहायचा नाही, घरफाटकं लिहायचं नाही, है ना. शब्द लिहायचा नाही किंवा कोणती बातमी लिहायची नाही. मग आपण काय टाकूया, अ लेसन टाकूया किंवा होमवर्क चालत्या. होमवर्क याचं मी WRK, होम वर मी लेसन टाकले. आता आपण खाली होमवर्क टाकू. बघा आता कसं वाक्य, वी आर नॉट टू राईट होमवर्क. यू आर नॉट टू राईट होमवर्क. ही इज नॉट टू राईट होमवर्क. सी इज नॉट टू राईट होमवर्क. दे आर नॉट टू राईट होमवर्क. झाले ना बघा.
म्हणजे या तिन्ही काळामध्ये रचना तुम्हाला तयार करता येतात. आता प्रत्येक अर्थ तुम्हाला माहित आहे. आता आयचा अर्थ मी होतो, उईचा अर्थ आम्ही होतो, यूचा अर्थ तू किंवा तुम्ही, हिचा अर्थ तो त्याला है ना, तो किंवा त्याला, शी म्हणजे ती म्हणजे तिला, दे म्हणजे ते म्हणजे त्यांना, है ना. बदलतो हे क्रियापदाप्रमाणे हे करता बदलतो है ना. तो त्याला, ती तिला, तू तुम्हाला किंवा तुला, वी आम्हाला, मी मला. आता बघा, आता ह्याचा समजा अर्थ मी आहे. मी आता बघा, आय एम नॉट टू राईट अ लेसन. मी आता ह्याचा अर्थ करा बघ, मीला धडा लिहायचा नाही असं होईल का? होणार नाही. म्हणजे इथे काय करावं लागेल तुम्हाला, मला असं म्हणावं लागेल है ना. मला धडा लिहायचा नाही. आय एम नॉट टू राईट अ लेसन. आय एम नॉट टू राईट अ लेसन. वी आर नॉट टू राईट होमवर्क. वी आर नॉट टू राईट होमवर्क. ही इज नॉट टू राईट होमवर्क. शी इज नॉट टू राईट होमवर्क. दे आर नॉट टू राईट होमवर्क. बघा, ह्या रचना तुम्हाला पुस्तकामध्ये 100% आढळणार. म्हणल्यावर आढळणार. शिक्षकाला वर्गामध्ये ह्या शिकवायला वेळ नसतो, तर अभ्यासक्रम संपून लवकर अभ्यास संपून बाहेर व्हायचं असतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या रचना इंग्रजीमधल्या येणं मुलांना काळाची गरज आहे. ते मी सर्वांना करून घेणार आहे. फक्त व्हिडिओ मात्र संपेपर्यंत कुठं जाऊ नका. आणि जे मी काय बोर्डावर देतोय ते मात्र घरी प्रत्येकाने आपल्या आई वडिलांच्या नियंत्रणाखाली हे पूर्ण काम करा है ना. पूर्ण काम करा. कारण करायला पाहिजे. केल्याशिवाय मिळत नाही आणि मिळाल्याशिवाय समाजात किंमत राहत नाही. आणि म्हणून केलं पाहिजे. ऑनलाईन शिक्षण विद्यार्थी हा अभ्यासक्रमापासून वेगळा जाऊ नये आणि म्हणून हे शासनाने केलं आहे. म्हणून तुम्ही घरी करायचं. ओके, ठीक आहे. आता हे झालं. आपण काय काय पाहिलं आज मग? होकारार्थी रचना पाहिली, प्रश्नार्थ रचना पाहिली आणि नकारार्थी रचना पाहिली है ना. आता हे कोण्या काळाचा पाहिला? वर्तमान काळ. काय काय वर्तमान काळामध्ये पाहिला आपण? एम कॉमा इज कॉमा आर, त्यापुढे टू आणि V1 ही रचना पाहिली. आता भूतकाळातली रचना आहे. भूतकाळातली कोणती रचना आहे ती? आता भूतकाळी रचना ही होईल है ना. काळाचे 3 प्रकार आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. ह्या होत्या वर्तमान काळाची रचना. मला जायचं आहे, मला खायचं आहे, मला ठेवायचं आहे, मला झोपायचं आहे, मला अभ्यास करायचा आहे, या रचना. आता आईला काम करायचं आहे, आईला स्नान करायचं आहे, आईला स्वयंपाक करायचा आहे, आईला बाहेर जायचं आहे, हे जर राहायचं. वडिलाला वडिलाला आंघोळ करायची आहे, वडिलाला शेताला जायचं आहे, वडिलाला मार्केटला जायचं आहे, वडिलाला दुकान उघडायचं आहे, वडिलाला बाजारात जाऊन भाजीपाला आणायचं आहे. बघा बरं, ह्या रचना कितीतरी रचना तुम्ही करू शकता. मग काय करायचं? एम नॉट, इज नॉट टू, एम नॉट टू, इज नॉट टू, आर नॉट टू. त्याच्या पुढे जे क्रियात्मक दाखवायचे आहे, राईट असेल तर लिहायचे असेल तर राईट म्हणा, वाचायचे असेल तर रीड म्हणा, जायचे असेल तर गो म्हणा, बसायचं असेल तर सिट म्हणा, झोपायचं असेल तर स्लीप म्हणा, स्नान असेल तर बाथ म्हणा है ना, बाहेर जायचं असेल तर गो आउट म्हणा है ना. अशा प्रकारचं क्रियादर्शक शब्द, ऍक्शन वर्ड म्हणजे क्रियापद तिथं पुढे ठेवून द्यायचे आणि त्या ऍक्शनला काय ऍक्शन कशाला करायच्या पुढे तो शब्द पुढे ठेवायचा. व्हेरी गुड. आता दुसरी रचना आपली आहे कोणती? इथं वॉज आणि कॉमा वेअर. हे भूतकाळी रचना आहे. याला म्हणतो आपण पास्ट टेन्स. काय म्हणतो मित्र हो? पास्ट टेन्स. हे पास्ट टेन्स. पहिली कोणती होती? पहिली होती वर्तमान काळामध्ये रचना होती, प्रेझेंट मध्ये होती. आता हे आपली कोणती आहे? पास्ट मध्ये आहे. पास्ट मध्ये 2च क्रियापद आहेत, वॉज आणि वेअर. होता, होते. एक वचन वॉज आणि एक वचन वेअर. वॉज होता, वेअर होते. आय वॉज मी होतो, ही वॉज तो होता, शी वॉज ती होती, they were ते होते, you were तुम्ही होतो, they were ते होते है ना. अशा प्रकारे आता आपण रचना करूया. आता अगोदर कोणती करूया आपण? पॉझिटिव्ह करूया. पॉझिटिव्हचा अर्थ सर्वांना माहित आहे, होकारार्थी रचना. होकारार्थी रचना है ना. होकारार्थी रचना मग त्याचा फॉर्म काय? फॉर्म तुम्हाला पाठ पाहिजे. फॉर्म शिवाय जमत नाही. प्रत्येक वाक्याला फॉर्म आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक माणसाचे कपडे त्या माणसाचं अकाउंट
तयार करूनच कपडे शिवले जातात. कुणाचे कपडे कोणा घालता येत नाही, कोणती रचना कोणालाही करता येत नाही. कोणतं वाक्य आहे, त्या वाक्याची काय रचना आहे ते तुम्हाला करावे लागेल. त्याच्याशिवाय वाक्य तयार करता येणार नाही. तुम्हाला काय बोलायचं आहे, तर कोणा काळामध्ये बोलायचं आहे, ते बोलत जाते वाक्यामध्ये कोणते शब्द आले पाहिजेत ते सांगते. हे महाशय सांगतो तुला इथं बोलावं लागेल, मला आज अभ्यास करायचा नव्हता असं वाक्य म्हणायचं. समजा एखाद्या बाबा तू आज अभ्यास केलास का? नाही, मला आज अभ्यास करायचाच नव्हता, कारण दुसरं काम होतं मला. आय वॉज नॉट टू राईट. बघा आहे का? एखाद्या मित्रानं विचारलं तुम्हाला, अरे गणेश तू आज अभ्यास केलास का? त्यानं उत्तर दिलं, नाही रे मित्रा, मला आज अभ्यास करायचाच नव्हता. करायचा नव्हता म्हणजे वाक्य भूतकाळामध्ये गेलं, म्हणजे हे आता वॉज वापरला लागेल. आय म्हणजे कोण आहे? मीच्या पुढे वॉज येणार, आणि आयच्या पुढे वेर ठेवलं की सत्यनाश झाला. असं करायचं नाही. आय वेर असं म्हणायचं नाही, म्हणजे सत्यनाश झाला. लक्षात ठेवायचं. आय वॉज म्हणजे कोण गुरुजींनी शिकवायला असली मग ते बघा असं नसतं. आलं याच्यामध्ये असं नाही करायचं. आता भामी जे सांगतो ते करायचं, मनानं काही करायचं नाही. आणि ज्यांना कोणाला काही कळत नाही त्यांनी मला त्या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर मला मेसेज करायचा, कदम सर आय एम नॉट अंडरस्टँड दिस फंक्शन, प्लीज रीटीच. येस, आय एम रेडी टू टीच यू 100 times. there is no doubt about that. ओके, या पॉझिटिव्ह. आता फॉर्म काय पॉझिटिव्हचा? फॉर्म शब्द शिकत नाही. लक्षात, फॉर्म म्हणजे रचना, फॉर्म म्हणजे स्ट्रक्चर, स्ट्रक्चर सिंटॅक्स. लक्षात 3 शब्द आहेत बघा. फॉर्म रचना, फॉर्म रचना. फ्रेम हे एक शब्द आहे, फ्रेम रचना. सिंटॅक्स हे सुद्धा रचना आहे. स्ट्रक्चर हे सुद्धा बेहतरीन स्ट्रक्चर आहे, बेहतरीन स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर जर मला कळलं ना, विद्यार्थी पुढे जाणार नाही. लक्षात, स्पोकन मध्ये फार चालतंय, लक्षात ठेवायचं. फॉर्म, आता काय फॉर्म आहे? सब्जेक्ट. मग आता गुरुजी म्हणते सब्जेक्ट कोणकोणते? आता जे आपण पाहिले सब्जेक्ट किंवा कोणकोणते? आय सब्जेक्ट आहे, वी सब्जेक्ट आहे, यू सब्जेक्ट आहे ना, यू सब्जेक्ट आहे, ही सब्जेक्ट आहे, सी सब्जेक्ट आहे, इट सब्जेक्ट आहे, आणि दे सब्जेक्ट आहे की नाही? ह्याच्या आधी तुम्ही नामे लिहू शकता मला, गोपाल, गोविंदा, राम, हिरामन, गोदाबाई, सपूबाई, इटाबाई वगैरे लिहू शकता, नाव सुद्धा लिहू शकता, तसं काही नाही. मदर, माय मदर, युअर मदर, हिज मदर, देअर मदर, आवर फादर, देअर फादर हे लिहू शकता. माय ब्रदर, हिज ब्रदर, हर ब्रदर हे लिहू शकता. माय सिस्टर, हिज सिस्टर, देअर सिस्टर, आवर सिस्टर हे लिहू शकता, है ना. पण मुख्य कोणते? ह्याच्यापासून ते तयार झालेले आहे, ह्याच्यापासून ते तयार झालेले आहेत. वाक्य ह्याच्यापासून तयार होतंय, पुन्हा करता ह्याच्यापासून तयार होतो. म्हणून हे प्राथमिक रचना आहे. प्री स्ट्रक्चर ऑफ लँग्वेज. Pre structure of language should be come to the student. Otherwise, student can't make the correct sentence. Why? The teacher doesn't have time to teach all this structure in the class. है ना? They are to finish. बघा मी आताच बोललो तुम्हाला, बोलले नाही? They are to finish. त्याला अभ्यासक्रम संपवायचा असतो, है ना. बघा मी आताच बोलवा की they are to finish. त्यांना अभ्यास करायचा असतो, म्हणून ते हे शिकवत नाही. म्हणून ते हे शिकवत नाही. ही इज नॉट टू टीच. बघा आहे का? ही इज नॉट टू टीच. हे शिकवत नाही, कारण का? त्यांना अभ्यास संपवायचा असतो. ही इज टू फिनिश द सिलेबस, है ना. का? कारण हेडमास्टरची ऑर्डर दिलेली असते. द हेडमास्टर इज टू ऑर्डर हिम, है ना. इज टू ऑर्डर. आता ही ऑर्डर बसणार नाही, का तिथे बसणार नाही, ते तुम्हाला लागेल, कारण मुख्याध्यापक त्यांना आदेश दिलेले आहे. ते गेलं वाक्य पूर्ण वर्तमान काळात गेलं वाक्य, है ना. द हेडमास्टर हॅज गिवन हिम ऑर्डर टू फिनिश द सिलेबस. इथं ते चालणार आहे ना. इथं बघा, कारण त्यांना अभ्यासक्रम शिकवायचा आहे, त्यांना इथं शिकवायला वेळ नसतो. अशा रचना तुम्हाला ह्याच्यामध्ये बसविता येतात. ठीक आहे. आता पुढे पहा. वॉच प्लस subject plus was, comma, where प्लस 2 लावून द्या. त्याच्यानंतर पुढे V1 आणि त्याच्या पुढे ओ. आता V1 हे काय मुलांना काही कन्फ्युज झाले. काही मुलं मला गुरुजी V1 म्हणजे काय? ज्या मुलांना मी इंग्लिश शिकवली आहे त्याला माहित आहे V1, V2, V3 काय ते लक्षात ठेवायचं. सांगतो मी आता इथे मी लिहितो क्रियापद. कोणतं क्रियापद लिहितो? टू ईट, EAT. ईट म्हणजे हे मूळ रूप म्हणजे जन्मतःच तो तसा तयार झाला. कळलं करता आता? V1 म्हणजे जन्मतःच, है ना, जन्मतःच तो तसा तयार झाला. आता कसं?
मग ह्याच्यानंतर बदल होणार पुढे 5 वर्षात झाला अगोदर 2 महिन्याचा 4 महिन्याचा 5 असं वाढत जाणार. तसं हा जन्मताच लहान बाळ होतं ना, तसे जन्मताच काय होणार, जन्म व्हायचा टू ईट म्हणजे ह्याला V1, ह्याला काय म्हणायचं V1. त्याच्या पुढे ऍट ह्याला म्हणायचं V2. ह्याच्या पुढे ईटन ईटन ह्याला म्हणायचं V3. आणि दुसरं एक आहे ईएटी. बघा एका क्रियापदाला किती रूप असतात, ईटिंग. बघा कसं आहे हे V4. आणि टू ईट ह्याला आहे V5. बघा किती रूप झाले बघा बरं, 1 2 3 4 5 रूप. एका क्रियापदाला 5 रूप असतात आणि ह्याचा प्रत्येक काळामध्ये ह्याचा उपयोग आहे. आता आपल्याला इथं उपयोग आहे, हे इथं कसं इथं उपयोग आहे ना, ह्याचा उपयोग आहे का बघा, ह्याचा उपयोग आहे, ह्याचा उपयोग आहे, ह्याचा उपयोग नाही, ह्याचा उपयोग नाही आणि ह्याचा उपयोग नाही आहे का. ह्याचा पुढे उपयोग आहे. आता जेव्हा आपण पुढे जाऊ थोडं पुढे जाऊ तेव्हा ह्याचा उपयोग. पण आता कोणता उपयोग आहे आपल्याला ह्याचा, हे ह्याला म्हणायचं V1 खातो, ऍट खाल्ला, इटन खाल्लेला आहे, इटिंग खात आहे, टू ईट खायचं आहे ना. आता बरोबर आपण आय एम टू ईट अ मँगो, इथं आलं की नाही, आय एम टू ईट अ मँगो, मला आंबा खायचा आहे. हे दोन्ही इथं बसतात, पण हे बसत नाही, हे बसत नाही, ते पुढे ठीक आहे ओके. आता पुढे पहा, आता आपण वाक्य तयार करूया है ना. ही रचना कळलं का सर्वांना, काय रचनायची आता रचना पहा, रचना समजून घ्या. आधी वाक्याचा करता पुढे ठेवून द्यायचं. आता करते कोणते आहेत तुमच्या समोर लिहिलं मी इथं, मला इथं लिहिलं इथं आय वी यू ही सी इट दे. ह्याला यस म्हणजे ह्याला काय म्हणायचं, SUBJECT सब्जेक्ट है ना, SUBJECT सब्जेक्ट. मला शॉर्ट फॉर्म काय दिलं यस, काय शॉर्ट फॉर्म दिलं यस. दुसरे आता ओ आहे, ओ म्हणजे वाक्याचा कर्म की ज्याच्यावर क्रिया केली जाते, म्हणजे जर आपण कशाला संबोधतो ओ न संबोधतो. ओ फॉर ऑब्जेक्ट, यस फॉर सब्जेक्ट. ओ फॉर ऑब्जेक्ट, यस फॉर सब्जेक्ट. कळलं सर आता ओके व्हेरी गुड. आता पाहता वाक्य तयार करूया आपण. आता रचनाकडे का यस घ्यायचा अगोदर, त्याच्या पुढे वॉज ठेवायचं. वॉज कुठे ठेवायचं, आपल्या पहिल्याच आपल्या व्हिडिओ पाहिलेलं आहे, वॉज कुठे ठेवायचं, वेर कुठे ठेवायचं, ह्याच्या कोणाच्या समोर काय ठेवायचं तुम्हाला सांगितलं आहे. आता वेगळं काय ठिकाणी फक्त टू प्रत्यय लावायचा आणि क्रियापदाचं पहिलं रूप ठेवायचं आणि त्या क्रियापदाचा संबंध कोणत्या शब्दाशी आहे तो शब्द ठेवायचा इथं. ऑटोमॅटिक वाक्य तयार होतंय, वाक्याचा अर्थ करेक्ट निघतो. वाक्याचा अर्थ करेक्ट निघाला म्हणजे वाक्य आपलं करेक्ट आलं, संपलं, मार्क दे. व्हेरी गुड असं म्हणायचं, लक्षात घ्या. वाक्य चुकलं की संपलं मग है ना. तर आता आपण वाक्य करूया प्रत्यक्ष तयार. पहा काय वाक्य तयार करायचं होतं हे. आता वाक्य तयार करूया. बघा इकडे आय वॉज टू प्ले. आता आपण खेळून आहे ना, आय वॉज टू प्ले, मला खेळायचं होतं पण काय करावं, अभ्यास गुजरात जास्त दिला होता असं म्हणतो एखादा विद्यार्थी. हा रामू नावाचा विद्यार्थी नाही ना म्हणतो, कुणाला म्हणतो, रामू नावाचा विद्यार्थी म्हणतो धोंडूला, अरे तू आज खेळाय का आला नाही, ह्याला म्हणतो ह्याला आज तो खेळाय का आला नाही. मग ह्याला म्हणतो ह्याला नाही, आय वॉज टू राईट होमवर्क, मला घरपाठ करायचं होतं. ह्यानं असं म्हणत नाही, आय वॉज टू प्ले म्हणत नाही है ना. आय वॉज टू प्ले म्हणत नाही, काय म्हणणार, जे काम आहे ते म्हणणार ना. का गेला ना खेळायला, ह्याला घरपाठ करायचं होतं. ही वॉज टू राईट होमवर्क असं म्हणले है की नाही. आणि ह्याला काय म्हणेल, तो खेळायला का आला नाही आज. ह्याला म्हणेल, आय वॉज टू मेक होमवर्क, आय वॉज टू राईट होमवर्क, आय वॉज टू वर्क इन ॲट होम, आय वॉज टू बाथ, मला स्नान करायचे थकवा आला होता. आय वॉज टू कट माय हेअर, मला माझे केस कट करायचे होते. असे अनेक ह्यानं वाक्य बोलले. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला प्रसंग कळला, सिच्युएशन कळलं की वाक्य करेक्ट बोलता येतं, लक्षात ठेवा. आता मला सिच्युएशन कळलं, आय वॉज टू प्ले, मला खेळायचं होतं. काय खेळायचं होतं, खो खो. आता खेळण्याचा संबंध कशाशी आहे, खो खो ह्या नावाशी आहे ना. आता काय म्हणते गुरुजी, इथे एक शब्द ठेवायचा आहे. शब्द ठेवा मी सांगितलंय, शब्द म्हणजे तुमचं ऑब्जेक्ट म्हणजे या क्रियापदाला अनुसरून ठेवा. आता काय मुलं म्हणतील, सर इथं काय म्हणतो ईट, आता सांगितलं मला घरपड करा म्हणून होते ना क्रियापद ईट करा वाक्यात उपयोग. मग एका मुलानं केलं
आय वॉज टू स्कूल. अरे बापरे, बघा आता हे कसं झालं बघा. बघा आता जर कोणी बघितलं वाक्य आय वॉज टू ईट स्कूल, मला शाळा खायची होती, काय चुकलं वाक्य नाही हे. आता काय म्हणेल माणूस म्हणते अरे कोण केले असले, चुकलं की नाही, संबंध चुकला ना. संबंध चुकला की वाक्याचा अर्थ गेला बोंबड तिकडी. आणि मग संबंध चुकू द्यायचा नाही. ईटचा संबंध खाण्याशी आहे आणि मग काय करा अ मँगो, लक्षात ठेवा. आता कळलं सर्वांना, ईटचा संबंध या क्रियापदाचा संबंध कोणत्या शब्दाशी आहे, कोणत्या नामाशी आहे ते करेक्ट आलं पाहिजे ठिकाणी. नंतर काय म्हणतील गुरुजी मग असं करायचं ना काय, आय वॉज टू ईट ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्ड BOARD, मी काळा फळा खातो, खायचा होता असं म्हणलं काय म्हणायचं. ह्याचा संबंध बिघडला, वाक्य चांगला अर्थ बदलला, वाक्य चुकलं. मग असं करायचं नाही, संबंध बघायचा. ठीक आहे, व्हेरी गुड, नाव बहुत बढिया. आता पुढे पहा, सर्वांना लक्षपूर्वक आहे का, सर्वांना लक्षपूर्वक आहे का. ह्या रचना आहेत, फार महत्वाच्या रचना आहेत. केलं बघा, आय वॉज टू. आता हे म्हणतो वरच करायचं आपलं, ओके है ना. आता इकडे बघा, आता एक करता आपण घेतला, हा आय घेतला ना. आता काय घ्यायचं आपल्याला, वी घ्यायचं. इथं वही लिहितो, नंतर काय घ्यायचं यू, इथं यू लिहितो. नंतर काय घ्यायचं ही म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम आहे. ह्याच्या ऐवजी आपण रामा, गोविंदा, हिरम आणि विठ्ठल, शिवाजी, भिवाजी लिहू शकता. सी म्हणजे सीता, मीता, गीताई, मीठाबाई, हिताबाई, गीताबाई, सोनूबाई, रामूबाई लिहू शकता इथं. त्याच्यानंतर ईट लिहू शकता, त्याच्यानंतर ते लिहू शकता. हे झाले तुमचे करते, म्हणजे यश झालं ना. हे काय झालं मग आता यश झालं आहे ना. आता त्याच्या पुढे आपल्याला ठेवायचं, मग काय ठेवायचं आपल्याला, वाज आणि वेर पैकी एक ठेवायचं. दोन्ही ठेवचं, लक्षात ठेवा, एक ठेवायचं. इथं वाज ठेवलं होतं आहे ना, ह्याच्या पुढे ठेवायचं वेर, लक्षात ठेवा. बऱ्याच मुलांना कर्त्याच्या पुरुषलिंग वचनाप्रमाणे कोणतं क्रियापद घ्यावं कळत नाही. सूत्र जायचं, एक वचनी करता एक वचनी क्रियापद, अनेक वचनी करता अनेक वचनी क्रियापद, लक्षात ठेवायचं. हे समज चालू, अनेक वचनी करता एक वचनी क्रियापद, अनेक वचनी करता एक वचनी क्रियापद, एक वचनी करता अनेक वचनी क्रियापद, असं गोंधळ करायचा नाही. लक्षात ठेवा, पहिले 6वीचे 7वीचे विद्यार्थी आहात तुम्ही, गोंधळ करायचा. हा बेसमेंट आहे, बेसमेंट पक्का झालं की 4-4 मजली इमारत होऊ शकते, लक्षात ठेवा, चुकायचं नाही है ना. जागा कोणती कशा पुढे आहे कुणाची हे चाटकून लक्षात ठेवायचं. कुणी विचारलं होतं वेर कशामुळे आलं सर, तर हे आम्ही अनेक वचनी सर्वनाम, प्रथम पुरुष अनेक वचन आहे आम्ही. बघा हे आम्ही 1 2 3 4 5 6 7 8 हे समजे काय ते मुलं मुले, एवढा शब्द काय वापरला आपण, हे पहा आम्ही. कळलं का आता सर्वांना. आता तुम्ही, ये आता तुम्ही काय तू, आता तुम्ही एक वचनी तुम्ही आहे, अनेक वचनी तुम्ही आहे. समजा विचारलं तू, म्हणजे ती एकच आहे हे तू शाळेला गेला होतास का, यू. तुम्ही शाळा गेला, तुम्ही म्हणजे कोण, इथं 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 हे सर्वच झाले. ह्याला काय करायचं, यू. तुम्ही शाळेला, तुम्हाला शाळा जायचं आहे का, तुला शाळा जायचं आहे का, एक. तुम्हाला शाळा जायचं आहे का, अनेक वचन म्हणजे तुम्हाला कळलं असलं तर यू, एक वचनी यू आहे आणि अनेक वचनी यू आहे. समजा समोरचे माणसं अनेक वचने असतील तुम्हाला यू म्हणावं लागेल. समोरचा माणूस एक असेल तर तुम्हाला यूच म्हणावं लागेल. लक्षात ठेवा. आता समजा चित्र तुम्हाला काढून सांगितलं मी, हे अनेक विद्यार्थी आहेत. मग मी विचारलं मुलांनो तुम्हाला शाळा जायचं नाही का रे, इथं समजा एक विद्यार्थी माझ्या समोर टाकला. मी विचारलं अरे आज तू घरी दिसतोस, तुला शाळा जायचं नाही का, ही यू. कळलं सर्वांना, व्हेरी गुड. आता प्रश्न क्लिअर झाला. असं प्रश्न क्लिअर करायचं म्हणजे कळत पटकन मग ते पुढे चुका होत नसतात है ना. आता पुढे पहा. आता वी आर, आता इथं पुढे वी वेर, इथं यू वेर, इथं यू वॉज, ही वॉज, आणि सी वॉज, इट वॉज, आणि दे वेर. झालं का बघा, झालं का, व्हेरी गुड. आता त्याच्या पुढे काय ठेवायचं आपल्याला, त्या काय ठेवायचं, अक्षर ठेवायचा, टू प्ले, टू प्ले, टू प्ले, टू प्ले, टू प्ले, टू प्ले. झालं नाही बघा, झालं का. आता ह्याचा वाक्य, आता वाक्याचा अर्थ, आता मराठीमध्ये वाक्याचा अर्थ काय लिहिला आपण. आता हा भूतकाळ आहे, भूतकाळ आहे.
आता प्रत्येकाच्या समोर काय आता हिचा खेळाचा संबंध कशाशी आहे? खो खोशी आहे. इथं फुटबॉल कोणी म्हणेल, कोणी व्हॉलीबॉल म्हणेल, कोणी कबड्डी म्हणेल, कोणी टेबल टेनिस म्हणेल, कोणी फुटबॉल म्हणेल, कोणी जिम्नॅस्टिक म्हणेल, वगैरे वगैरे आहे ना. तुम्ही कुठल्याही खेळाचं एक नाव टाकू शकता. मग आता प्रत्येकाच्या समोर काय करा, अशा प्रकारे नाव टाकून द्या. काम संपलं, वाक्याचा अर्थ करेक्ट होतो. मग याचं मराठीमध्ये भाषांतर जर कोणी विचारलं तर आय वॉज टू प्ले खो खो, मला क्रिकेट खेळायचा होता. सॉरी, क्रिकेट मला काय, मला खो खो खेळायचं होतं. वी वेअर टू प्ले, आम्हाला खो खो खेळायचं होतं. वी वेअर टू प्ले है ना. तुला तुला क्रिकेट, तुला खो खो खेळायचा होता है ना. ही वॉज टू प्ले, त्याला खो खो खेळायचा होता. ही वॉज टू प्ले, तिला खो खो खेळायचा होता. इट वॉज टू प्ले, त्याला पहिली गोष्ट आहे, तिला त्याला त्याला म्हणा, तिला म्हणा, त्याला खो खो खेळायचा होता. दे आर टू प्ले, त्यांना खो खो खेळायचा होता. त्यांना, हे अनेक वचन, हे 1 2 3 4 5 अनेक वचन आहे ना. अनेक वचन माणसाला कळलं झालं ना. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता हे झालं. आता तुम्हाला मी काय करतो, क्रियापद देतो 5 क्रियापद ह्या रचनेत बसवायचे आहे ना. म्हणजे किती होते, 7 35 वाक्य होतील. 5 क्रियापद, एका क्रियापदापासून 7 झालेत नाही का. एक क्रियापद घेतला आपण, घेता का एक क्रियापद, किती वाक्य झाले, 1 2 3 4 5 6 7 वाक्य झाले आहे ना. झाले नाही. आता तुम्हाला मी 5 क्रियापद देतो. 5 7 35 ह्या रचनेवर 35 वाक्य होतील. किती वाक्य होतील, 35. मग आता 5 क्रियापद तुम्हाला मी देतो है ना. आता होमवर्क म्हणून ते करायचं घरी. आता दुसरं पहिले सोपे देतो तुमच्या दररोजच्या व्यवहारातले है ना. आता बघा, टू ईट, ईट म्हणजे खाणे. टू रीड, रीड म्हणजे वाचणे, तुमच्या व्यवहारातले देतो. टू राईट, राईट म्हणजे लिहिणे, तुमच्या व्यवहारातले देतो. टू राईट. टू फ्लाय, फ्लाय म्हणजे पतंग उडवणे है ना. फ्लाय काईट होता, फ्लाय होम म्हणचा, लक्षात ठेवा. फ्लाय होम, फ्लाय माउथ असं म्हणायचं नाही. फ्लाय म्हणजे उडवणे. काय उडवणे, पतंग उडवणे म्हणजे काईट, कॅट असं घ्यायचं. टू फ्लाय, टू फ्लाय नंतर कॉमा, टू मेक, टू मेक काय मेक, होमवर्क. पुढे होमवर्क लिहायचं. 1 2 3 4 5 ओके 5 झाले. आता 7 5 35 वाक्य. ह्याच्यापुढे मी काय करतो, होमवर्क लिहून टाकतो. म्हणजे तुम्ही चुका करणार. होमवर्क, WORK. मेक होमवर्क, टू मेक होमवर्क, टू ईट, टू रीड, टू राईट, टू फ्लाय, टू मेक होमवर्क. झाली का 5. आता 7 5 35 अशीच करायची. भाषांतर कसं आहे मग, आय वॉज, हे पहिले खातात. आय वॉज टू ईट मँगो, मला आंबा खायचा होता पण राहिलाच नाही. समजे आमच्या मुलाने, आमच्या भावाने खाऊन टाकले. मला खायचा होता काय आंबा. आय वॉज टू ईट मँगो आहे की नाही, बरोबर आहे ना. प्रसंग बघा कसा आहे. आंबे आणले वडिलांना, 2-4 मुलं आले, समजे आम्ही खाऊन टाकले. हा शेवटी आला आणि म्हणला आईला म्हणतो, मदर आय वॉज टू ईट मँगो, मला आंबा खायचा होता ग पण नाही तर आहे का नाही असं. ओके. आता हे झाली होकारार्थी रचना. आता आपण काय करूया, नकारार्थी रचना है ना. आणि त्याच्यानंतर प्रश्नार्थक रचना. तिन्ही रचना, साधी रचना, नकारार्थी रचना आणि प्रश्नार्थक रचना, ह्या 2 रचना घेऊन पूर्ण नाव देऊ म्हणजे पहा पुढे आपण. आता आपण बघू म्हणजे कोणती, निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. नकार म्हणजे काय हो, नाही, नाही, शाळेला जात नाही, कपडे धुणार नाही, स्वयंपाक करणार नाही, मी अभ्यास करणार नाही. नकारार्थी रचना. मग आता काय रचना ही नकारार्थी बघा. हा सब्जेक्ट राहील, त्याच्या पुढे वॉज है ना, कॉमा, वेर राहील, त्याच्या पुढे नॉट परत लावून टाकून द्या, त्याच्या पुढे टू लावून टाकून द्या, +2. त्याच्यानंतर काय करा, V1 लिहा आणि त्याच्यानंतर O लिहून टाकून द्या. हे झाली तुमची रचना. या रचनेमध्ये आता बसवायचंय. काय बसवायचं, रचना झालं, फॉर्म झाला तयार. आता आपल्याला वाक्यरचना तयार करायची. नकारार्थी वाक्यरचना, निगेटिव्ह सेंटेन्स. मग आपण अगोदर काय करू, या ठिकाणी करते लिहून टाकू. आय, वी, यू. बघा लक्षात ठेवा कसं करतो, असं करायचं घरी गेल्यानंतर. सी, ही, हे सी, हे ईट, हे दे. लक्षात ठेवा हा प्राथमिक रचना आहे. प्री स्ट्रक्चर ऑफ लँग्वेज, काय म्हणतो मराठी इंग्लिश मध्ये, प्री स्ट्रक्चर ऑफ लँग्वेज. दोज हू लर्न दिस सच स्ट्रक्चर, he will be correct, he will be good at language.
तो भाषेमध्ये तरबेजच होऊन जाईल. लक्षात ठेवायचं. कळलं सर्वांना? ह्या वर्गामध्ये शिक्षक आहे रचना शिकवत नाहीत असा माझा स्वतःचा अनुभव आहे. आता बरेचसे शिक्षकांचा अभिनंदन बरोबर बरेच शिक्षक शिकवत नाहीत कारण त्या रचना त्यांना येतात नाही तो भाग वेगळा. पण सहसा अशा रचना शिकवल्या जातात. फक्त ग्रामरची वाक्य तेवढे ते घेतात. मी सुद्धा तेच करतो. म्हणून ह्या ज्या रचना आहेत प्रत्येक शब्दापासून जी रचना तयार होते, प्रत्येक क्रियापदापासून ज्या रचना तयार होतात त्या रचना मुलांना येणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपल्याला यायचंय ह्याच्या पुढे बसणार काय बसणार? आय वॉज नॉट टू, आता काय घेऊ आपण? टू फ्लाय. आय वॉज नॉट टू फ्लाय अ काइट. मला पतंग उडवायचा नाही. आता सांगितलं राहुल सांगितलं अरे आज पतंग तू उडवलो का? मग आय म्हणतो नो नो आय वॉज नॉट टू फ्लाय काइट. आज मला पतंग उडवायचा नाही. काल माझ्या वडिलांनी मला खपके वळले म्हणून मी आज उडवणार नाही. पसंत कळा का? न करते वाक्य आहे ना. एखादं काम न करणे है ना. आय वॉज नॉट टू फ्लाय काइट. मी आज पतंग उडवणार नाही. मला आज पतंग उडवायचा नव्हता. असं वगैरे. मला आज पतंग उडवायचा नव्हता. मला आज पतंग उडवायचा नव्हता वगैरे वगैरे. दुसरं त्यानंतर वी वेर नॉट टू फ्लाय. आता काइट KITE काइट. You were not to fly a kite. है ना. He was not to fly a kite. KITE kite. He was not to fly a kite. है ना. It was not to fly a kite. त्यानंतर they were not to fly a kite. झाले नाही बघा. झालं का नाही? 7 वाक्ये झाले ना. 7 वाक्ये. मग 7 वाक्येचं भाषांतर कसं करायचं एक तुम्हाला मी करून दाखवतो. आय वॉज नॉट टू फ्लाय काइट. मला पतंग उडवायचा नव्हता. ना विराजानं उडवलो. कुणा तरी सांगितलं म्हणून मी उडवलो. मला उडवायचा नव्हता. आय वॉज नॉट टू फ्लाय काइट. मला पतंग उडवायचा नव्हता. आम्ही हे म्हणणार वी वेर नॉट टू फ्लाय. आम्हाला पण पतंग उडवायचा नव्हता. यू म्हणतो यू वेर नॉट टू फ्लाय. तुला पण पतंग उडवायचा नव्हता. ही म्हणतो ही वॉज नॉट टू फ्लाय. त्याला पण पतंग उडवायचा नव्हता. है ना. सी वॉज नॉट टू फ्लाय काइट. तिला पतंग उडवायचा नव्हता. इट वॉज नॉट टू फ्लाय. त्याला पतंग उडवायचा नव्हता. दे वेर नॉट टू फ्लाय. त्यांना पतंग उडवायचा नव्हता. अशा प्रकारच्या रचना या ठिकाणी झालेल्या आहेत मित्रहो. तर अजून बराचसा भाग शिल्लक आहे. तर व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून आता उद्याच्या ताशीमध्ये आपला क्वेश्चन सेंटेन्स ह्याच्यावर क्वेश्चन सेंटेन्स इथे हे लिंक टाकून ठेवतो मी. उद्याच्या तासिकेमध्ये आपल्याला शिकायचं आहे क्वेश्चन सेंटेन्स. आता ह्याच्यावर प्रश्न कसा तयार होतो क्वेश्चन सेंटेन्स. आता उद्याच्या तासिकेमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे क्वेश्चन सेंटेन्स है ना. क्वेश्चन सेंटेन्स. तरी आपण सर्वांनी व्हिडिओ चांगला बघितला त्याबद्दल अभिनंदन तुमचं. सर्वांनी अभ्यास करा. अभ्यासाशिवाय पर्याय नाही. थांबतो या ठिकाणी. धन्यवाद.